सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. जसं की तुम्हाला माहीतच आहे की 8 डिसेंबरपासून महिला व बाल विकास विभाग पुणे महाराष्ट्रातर्फे जागा निघणार आहे. आता याचं स्वरूप काय असणार, परीक्षा काय कधी असणार, फॉर्म कधी भरायचे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, पगार किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याच्यात एक थोडक्याची माहिती आपण आज या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. तर ही जी परीक्षा आहे ती आपल्याला माहिती आहे की गट क पदासाठी ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र शासन मार्फत ही भरती होणार आहे. कायम स्वरूपी प्रमाणाची म्हणजेच परमनंट ही भरती राहणार आहे. सरळ सेवा भरती ही आपली राहणार आहे. इथे जी पात्रता आहे, तुमची पात्रता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे पदवी हे तुमचं होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं वेतन असणार आहे जे 19,900 ते 63,200 दरम्यान हे वेतन असणार आहे. त्याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे. याच्यामध्ये रिझर्व कॅटेगरीनुसार तुम्हाला त्यानुसार तुम्हाला काय भेटणार आहे याच्यात, म्हणजे जसं की ओबीसी असेल तर 3 किंवा 5 वर्षाची याच्यात रिलॅक्सेशन भेटणार आहे. फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याच्यासाठी वेगळं रिलॅक्सेशन, किंवा माझी काही असतील याच्यामध्ये जे एक्स सर्व्हिसमॅन त्याच्यासाठी जे काय असेल ते त्याच्यासाठी ती वयोमर्यादा सूट राहणार आहे. ते काही मी डिटेलमध्ये घेतलं नाही ह्या व्हिडिओमध्ये. आणि याचे जे फॉर्म येणार आहेत, याचे जे फॉर्म ऑनलाईन सुटणार आहेत त्या परीक्षेचे, ते सुटणार आहेत आपले 8 डिसेंबरपासून. तर शेवटची याची तारीख आहे आपली 8 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत. 12 डिसेंबर 2025 ही आपली तारीख. म्हणजे आज हे 6 तारीख तुमचे फॉर्म, म्हणजे परवाच्या दिवशी सोमवारी याचे फॉर्म निघायला सुरुवात होईल. तेव्हा आपल्याला याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती होईल. ठीक आहे. याच्यामध्ये काही अजून आहे की तुम्हाला MSc/ITचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ठीक आहे. परीक्षेच्या वेळेस नसेल तरी तुम्हाला नंतरही याचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील परीक्षा झाल्याच्या नंतर, तेव्हा तरी तुम्हाला MSc/ITचे फॉर्म तुम्हाला काय करावं लागेल, कंप्लीट झाल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. पदे 17 आहेत आणि तुम्हाला जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नसावं. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत पाहिजे की सिलेबस काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मली जसं ही सरळ सेवाची भरती राहते त्याचप्रमाणे ही भरती राहणार आहे. त्याच्यामुळे याचा जो अभ्यासक्रम आहे तो आपला जवळजवळ सर्व सरळ सेवा परीक्षेमध्ये असतो त्याच प्रकारचाच राहणार आहे. म्हणजे जो मुख्य जो अभ्यासक्रम राहणार आहे तो मराठी विषय, मराठी, इंग्रजी हे 2 भाषा विषय याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे तुम्हाला गणित या विषयावर पण बरेचसे प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये गणित, इंग्रजी, मराठी हा महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये राहतो. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता हा पण भाग राहणार आहे. बुद्धिमत्ता हा पण भाग राहणार आहे. त्याच्यामध्ये इतिहास पण आपल्याला इथे महाराष्ट्राचा विचारू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जवळजवळ तुमचा तो सिलेबस आहे मराठी, गणित, बुद्धिमत्ता ह्या मेन गोष्टीवर आधारित राहणार आहे. म्हणून तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. याची जेव्हा तारीख येईल, ठीक आहे, परीक्षेची आता फॉर्म भरायची तारीख 2 दिवसानंतर येणार आहे. परीक्षेची तारीख लवकरच येईल. 1-2-3 महिन्यातच तुमची परीक्षा राहील. त्याच्यामुळे आतापासूनच तयारीला लागा आणि ही परीक्षा तुम्हाला चांगली संधी आहे. ठीक आहे. अजून काही अपडेट्स असतील नवीन नोकरीच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीला पण शेअर करा. आतासाठी एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.